गुड मॉर्निंग। तर आज समर कॅम्पचा डे 2 आहे आणि आम्ही प्रतापगडाच्या ट्रेकसाठी जाणार आहोत। सगळे तयार होत आहेत, पण तुम्ही व्ह्यू बघा मागे। वाव, सगळे धुकं आहेत आणि उन्हाळ्यामध्ये महाबळेश्वरला येण्याचा फील आहे हा। खूपच छान वाटतंय, मस्त। या ट्रेक करायला धमाल येणार आहे। तर आता बघूया ट्रेक करताना काय काय मजा येते। लेट्स गो। चहा वाटला हो अर्णव। अर्णव, पहाटे किती वाजता तुम्हाला तिघांना चहा करायला सांगितलं? 5:30 नाही 5 5 ते 5:30 चहाच करतायत। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग मी दिसतीये ना? हाँ थोड़ा एक त्याचा चष्मा दे ना, कूलर वरती आहे। दूध इथे नाही आहे, इथे इथे बघ वरती ठेवलंय। हो 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 दूध आहे। तनिष दे इकडे, मी टाकते। बस थांब आता, हलव चहा आणि उकळू दे थोडा। बर ऐका आता पोरांनो, एकमेकांना सोडू नका, कारण की एखादा प्राणी दिसला काय तर तुम्ही पळत जाल एखादं त्याच्या मागे, तर असं करू नका। जर ग्रुपने राहिलो तर काहीच त्रास होणार नाही, ठीक आहे? तुम्हाला काय सांगायचंय? हा, गवा दिसू शकतो ना आमच्याकडे मारायला, आमच्याकडे एक गवा। किती धुकं ना, खूप आहे। मस्त वाटतंय, पण काय वाटतंय ट्रेक बद्दल? मला तर माहिती आहे तुम्हाला एक्साइटमेंट वाटत असेल, कारण मला तर रेग्युलर आहे, मी नेहमी प्रतापगडावर ट्रेक करतच जाते। राईट, आणि खूप मजा येईल, सगळे खूप एन्जॉय करतील। येस, आणि तुम्हाला हा वेगळा एक्सपिरियन्स असेल। मी प्रतापगडावरती गेली आपण जेव्हा येतो तेव्हा बऱ्याच वेळा, पण पायथ्याला गाडी लावून मग चालत गेलेलो आहे वरती। पण आज घरापासून ते असं प्रतापगडाचा पूर्ण वरचा टॉप तिथपर्यंत चालतच चाललंय। यायचं का रे? घाबरला। आता मेन रस्ता डांबरी सोडतोय आणि अशा पायवाटांनी जातोय। हळू चाला रे। अरे ट्रेकला सुरुवात झाली आहे आणि एक एक मेंबर दमायला लागलेत। काय पोचू का शेवटपर्यंत? येस, नेव्हर गिव्ह अप। क्या पता हमने कहानियां हम पप्पा रा रा रा। चल अरे का ये, हळूहळू जमेल तसं। आता जरा बरं वाटतंय ना? थोडस प्लेन आहे।
हो. सो इमॅजिन त्या काळात महाराज कसं काय सगळं करत असतील. इथून घोडा चालवायचे. इथूनच नाही, एका किल्ल्यावरून दुसरा किल्ला वगैरे. मग विचार कर, आपण एवढ्यातच दमलोय. आपलं टार्गेट हे इथे जायचंय. बरंच आहे अजून, हाफ वे पण नाहीये आपण. नाही, अजून हाफ पण नाही आलं. अर्णवचा स्ट्रगल वेगळाच आहे. कॅमेरा आणलाय बिचाऱ्याने. परत जंगल चालू झालं. आणि त्याच्या पुढे ती अजून एक्सटेंड होते ना. जरा पुढचं काहीतरी सीन दाखव. नाही, मला तुला हायलाइट करायचंय, हे तुला दिसू दे. काय बघितलं कबीर? एवढं इकडे पळत गेलं. काय होतं रे? दिवस बियर होता. इकडून ते तिकडून पळत गेला. म्हणजे ब्लिंक घेतल्याने तो पळाला पण एवढं फास्ट. इकडून गेलं तो. कसल्या जोरात गेले. कुठे आहे? ते पाय. अगं भेकर मिळाला असतं तर तुला आता त्यांचे फुटप्रिंट गेला. आता आपल्या समोरून घेऊ ना, ते पण घेऊ आपण. काय येतंय? डिअरचा आवाज कसा येत असतो? कुत्रा भुकल्यासारखा. जर वाघ दिसला आपल्याला तर? असं मस्त असं पूर्ण त्याच्याकडे होतं. काय होतं? ते वर बघ त्यांचे शिंग असतात. ते कसं होतं थोडंच दिसलं. त्याला इतका आनंद झालाय ना ते दिसलंय तर. पूर्ण एक्सप्लेन करतो. काय नाही, आपलीच अवस्था वाईट आहे असं नाहीये. तिकडे पण बघा. दमले ते पण. मेहक, काय कंडिशन? वागमी तुझी सवय. काय दिसलं? ठीक आहे, चालेल. दिसेल ना रे? दोन दिवस नेटवर्क नाहीये सांगितल्यावरती असं फार दुःख झालं सगळ्यांना. पण वाघमी इतकी खुश झालीये ना तू आता. का? इंस्टाग्राम काही सुटत नाही. हे सुख फक्त 15 मिनिटच मिळू शकतं. पण हे सुख नाहीये खरं तर, डिस्ट्रॅक्शन आहे. बरोबर. कबीर सांग त्यांना दोघींना. बर ठीक आहे, सगळ्यांसाठी सांग. आपण काय केलं पाहिजे? एक्झॅक्टली, नाही वापरला पाहिजे फोन. त्यांना सगळ्यांना नेट बंद करायला सांग. म्हणजे ते चॅट नाही करणार. तनू घामाघाम. आपण जेव्हा खाली थांबलेलो ना सगळे ते ओपन ह्याच्यात, तेव्हा मी तिला शेवटी बघितलं. त्याच्यानंतर मला ती दिसली नाही. एक 5 मिनिटं थांबूया, येऊ देत त्यांना. कोण कोण आहे? ती काका असतील आणि अरिका. कबीरला टेन्शन आला. लगेच कबीरला संताप आला. छोटी भाई कुठे? त्रास कोणाला देणार? दिसतायत का? अरे गावा काका दिसले. चल लाठी गाठी कर. अरे ती छोटी मुलगी आली रे, पण सुहानी अजून आली. कुठे सोडून आलात पोरींना? लागली आता अख्खं वरपर्यंत पळत जा. चल
आपले लीडर मागे राहिले. आधी पोहोचायचं. म्हणजे लीड करणारे लीडर मागे राहील. सुहानी बघा ना, सुहानी टाळ्या टाळ्या टाळ्या. एकदा बघते तर मुलीकडे बघ. 80% अर्णव, सुहानी या कॅम्पला अजून रडली नाहीये. ही रडली खाली थांबून ती. 100% रडली ती खाली थांबून. 2 दिवस बाकी आहेत. कुठे कधी रडायचं. अरिकाला ऍपल खाऊन एनर्जी आली आहे. आता अरिका पळत चढणार आहे गड. एनर्जी 5x झाली. आलोत आपण. हे वाव, वेल डन. ऑलमोस्ट आलोत आपण. काय झालं बिट्टू, एवढा आनंद? गडाला कुठे गुफा आहे? हे ना, बंद केली ना पण. भरपूर किती डोंगर चढलो आपण. तिकडून आले ना. 1.5 तास लागला आपल्याला यायला. हो, 1.5 तास. टार्गेट खरं 1 तास धरलेलं, पण आपण जरा मध्ये आधी स्लो झालो. आता किती पायऱ्या आहेत? 550. टेन्शन नाहीये. इथून केलं काय तिथून केलं काय. 550 स्टेप्स आहेत. फक्त 550. फक्त तुम्हाला हे फक्त चला. सगळ्यांना उद्या टेन्शन घेऊन जाऊ. एक रेस लावायची आता. वरती आबा गेलेत, त्यांच्या तिथपर्यंत जायचं पळत. ठीक आहे, कोण पहिले जाते बघू. पडू नका कोणी पण. नाही, मी साईडला येते ना. पडू नका. 1 मिनिट इथे चढते. 3, 2, 1 गो. अरे काय ते इकडे माझ्याकडे. अय शपथ, व्ह्यू बघा इकडे. खतरनाक आहे. तुमचं वाचन खूप असेल ना? थोडस, जास्त नाही. बकरी, सवास, शेकावली, छोटे छोटे. ए मुलांनो, या इकडे सगळ्यांनी. कामच नसतं, फक्त वाचन. हो, तेही दिव्यावर. तुला आता माहितीये पारला असल्यामुळे हो. 15 दिवस आपल्याकडे पावसाळ्यात लाईट नसते. बरोबर. महिनामध्ये लाईट नसते. मग करायचं काय? दिव्यावर वाचायचं. कारण बाकी टीव्ही बघू शकत नाही, मोबाईल चार्ज नसतात. मग करणार काय? ते वाचन. ठिकाणी आल्या आलोत. या 96 पायऱ्या आलोत. 96 नवीन पिढीच्या दृष्टीने, आपल्या दृष्टीने 96 पायऱ्या. 96 कुळाच्या 96 पायऱ्या. आपण अभिमानाने काय म्हणतो? मी 96 कोळी मराठा. म्हणून 96 कुळाचे 96 पायऱ्या आहेत. बघा, मावळी, गवळी, धनगर, माळी, महार, मराठा, मुस्लिम, कोळी, लोहार, सुतार, कुंभार, बेलदार, वाणी, शिंपी, न्हावी,
तेली, माळी, साळी, वंजारी, भंडारी, त्यामध्ये 18 पगड 12 बोलोद्दार आहेत. म्हणून आपल्याला जे 18 पगडचे मान निघतात, 18 पगड 12 बोलोद्दारांचं जे दैवत हे छत्रपती शिवराय. आपण येताना ज्या पहिल्या पायरीला नमस्कार केला तो तुम्ही तुमच्या आई बाबांना केलात, म्हणून तुम्हाला मी नमस्कार करा सांगितला. तुम्ही तुमच्या पहिल्या पायरीला नमस्कार केलात, तो आई बाबांना केलात, कुलदैवत भवानीला केलात आणि गडावरती निघालात. आता इकडे बघा, इथे आपण त्याची माहिती नंतर घेऊच. इकडे ऊन आलेले बघा, हे हार दिसतोय, हाराचं टोक पहिला दगड, दुसरा दगड, तिसऱ्या दगडाला आडवं बघायचं एक झाड आलंय किंवा त्या वरच्या झाडाच्या खालच्या दगडावर बघा चंद्र आणि सूर्य दिसतोय. प्रतिपदे चंद्राप्रमाणे शिवरायांचं राज्य कलेकलेने वाढत गेलं. सूर्यप्रकाशाप्रमाणे इकडे वरतून दाखव द्या. प्रतिपदे चंद्राप्रमाणे शिवरायांचं राज्य कलेकलेने वाढत गेलं. सूर्यप्रकाशाप्रमाणे स्वच्छ आहे बघा. चंद्र सूर्य असेपर्यंत शिवरायांची कीर्ती अमर राहिली पाहिजे. दिसला का चंद्र सूर्य? आता आपण गडाचा गेट मध्ये आलो. दरवाजा बंद करणे उघडणे प्रथा चालू आहे. तुमच्या आशीर्वादाने आमची गडावर 40 घर आहेत. मी गडावर राहतो, तुमचाच मावळ आहे. तुम्ही दोन्ही ग्रुप पुण्यात राहता. राजे प्रतापला येऊन काही दिवस झाले आणि अफजल खानचं पत्र आलं शिवरायांना, आम्ही तुमच्या वडिलांचे दोस्त, म्हणजे आम्ही तुमचे काका आहोत, आम्ही तुम्हाला सगळे अपराध माफ करू. कारण अफजल खान सगळे अत्याचार करून बघितले पण राजे काही पुढे येत नव्हते. काय येत नव्हते? मुठभर मावळे घेऊन आपण स्वराज्यात जाऊ शकत नाही, त्यांचा बळी देऊ शकत नाही ना. म्हणून राजांनी वाटच बघते अफजल खान कधी येतोय आपल्याकडे. अफजल खानचं पत्र, तर अफजल खानच्या पत्रात सांगितलं की आम्ही तुम्हाला वाईत या. राजाने लगेच निरोप पाठवला, आम्ही खूप घाबरलोय, वाईपर्यंत येऊ शकत नाही, तुम्ही 4 पावलं पुढे या, आम्ही 4 पावलं येतो. आता 4 पावलं म्हणजे अफजल खान वाईतून 12 कोस इथे आलाय, आपण फक्त गड उतरून गेलोय. 4 पावलं तुम्ही या, 4 पावलं आम्ही येतो. तुमचे धांगरक्षक, आमचे धांगरक्षक. फक्त एक आहे, मला तुमचं स्वागत करायचे. माझ्याकडे हत्यारं नाहीत, नगारे एवढे कुठे, डोंगरातले नगारे कुठे आहेत, नगारे द्यायचे, तोफा वाजवायचे आहेत, आणि मला माणसंही तुमचीच पाठवा स्वागताला. आणि हे अफजल खानने सांगितलं. अफजल खान खुश झाला, कारण माझं स्वागत करतोय ना, करू द्या, राजा स्वागत करतोय. शिवरायांनी ते मावळ्यांनी सांगितलं होतं, मी जिंकलो तर 5 तोफा वाजवीन, दगा फटका झाला 2 तोफा वाजवीन, शरण गेलो 3 तोफा. आता खान गडाच्या पायथ्याशी पोचला आणि गडावून धडाधड धडाधड नगारे वाजू लागले. खान खुश झाला, या अल्लाह, शिवाजी तो नगारे बजाताय. शिवरायांचे वकील हुशार गोपीनाथ पंत म्हणतात, खान साहेब हे तुमचंच वाजवतात. काय वाजवतात खानाच्या लक्षात नाही, त्याचा वरचा मजला रिकामा. खान गडाच्या पायथ्याशी पोचला आणि गडावून धडाधड 5 तोफा झाल्या. जशा 5 तोफा झाल्या, कापाकापी चालू झाली, लढाई चालू झाली. लढाईचा आवाज खानापर्यंत पोहोचू नये म्हणून ते नगारे होते. त्या माझ्या नवीन पिढीला जनरल नॉलेज प्रश्न येतील. जगात 10 लढाई आहेत, त्यातली 6 नंबरची लढाई जावळीची लढाई. एका मावळ्यानी एका लढाईत 600 लोक मारली. त्यांचं नाव आहे हंबेराव मोहिते. गाव आहे कराड शेजारी तळबीड. खंबीर तो हंबीर, गाव तळबीड. त्यांची तलवार आता आपण भवानी मंदिरात बघू. आणि जगातली 1 नंबर लढाई नेताजी पालकर प्रतापराव गुजरांनी केली लढाई आहे. जरा नवीन पिढी मला सांगा, सगळ्यात पहिला नखांचा यूज कुणी केला? जुन्या पिढीने सांगू नका, नवीन पिढी सांगा, तुम्ही नका सांगू. मॅम सांगा, नखांचा यूज कुणी केला पहिला? शिवाजी महाराज. नाही, कुणी केला? नरसिंहानी. सगळ्यात पहिला. आम्हाला का माहितीये माहितीये का? आमच्या ह्या जुन्या पिढीला का माहितीये? आम्ही लहानपणी गोष्ट ऐकायचो, त्याशिवाय झोप लागत नव्हती. नवीन पिढीला का माहित नाही? मोबाईल आणि टीव्ही, त्याशिवाय झोप लागत नाही. नरसिंह आणि मग शिवराय. आता सांगा, समुद्र आरमार उभे करणारं पहिलं दैवत? प्रभुराम वानर सेना घेऊन, आणि मग शिवराय कान्होजी आंग्रे घेऊन. समुद्रावर सेतू बांधणारं पहिलं दैवत? हनुमान. हनुमान सेतू आहे ना आपल्याकडे. आणि मग शिवराय. संभाजीराजे मुरुड जंजिरावर सेतू बांधला येतो म्हणून संभाजीराजे. म्हणून शिवरायांवर अभ्यास करा. जगातले 120 देश शिवरायावर अभ्यास करतायत, तुम्ही कमी पडू नका. आपण जावळीमध्ये आहोत, जावळी जिंकली. 2 वर्ष 1 दिवसात किल्ला बांधला आणि ह्याला 5 नावं दिलीत. तुम्हा आम्हाला 5 नावं आहेत. नवीन पिढी कधी 5 नावं देतात? तुम्ही नका आता सांगू. नवीन पिढी 5 नावं केव्हा देतात माहितीये तुम्हाला? माहितीये? आम्हाला माहितीये. बारशाला. आम्हाला का माहितीये? आम्ही बारशाला जायचो, घुगऱ्या खोबरं खायचो. तुम्हाला माहित नाही, तुम्ही बड्डेला जाता, काय खाता? आता तू आज बसून तुम्ही सगळ्या जिजाऊंच्या लेकी आहात. कोण आहात जिजाऊंच्या? तुम्ही सगळे शिवरायाचे मावळे आहात. कोण आहात शिवबांचे?
आता मला सांगा, आपल्याकडे देवापाशी दिवा लावतात का विजवतात बाळानो? घरामध्ये शुभ कामाला दिवा लावतात का विजवतात? आपल्या दिवा कधी विजवतात? माणूस मेला की सर मयत उचलायच्या वेळेला दिवा विजवायचा आणि मयत उचलायचं. आणि तुम्ही आईकडे हट्ट करता, बाबा कामावर असतात, म्हणतात बड्डे आला, बड्डेला मोठा केक आणा, केकवर काय लिहिता? नाव, आणि मध्ये काय लावता? आणि काय करता? कॅन्डल. आता आपल्याकडे दिवा कधी विजवतात? माणूस मेल्यावर. आणि तुम्ही कधी विजवता? जिवंतपणी. आपले आई बाबा काय म्हणतात? माझा मुलगा आणि मुलगी घराण्याचा दिवा लावायला जन्माला आलेत ना, का दिवा विजवायला आलेत? त्या दिवशी दिवा विजवला, आपण पुढे दिवे लावणार आहे का? मग आज बसून मेणबत्ती लावायची का? कॅन्डल लावायची का? बरं, कॅन्डल लावून झालं, विजवून झाला की त्या केकवर तुमचं नाव आणि फोटो असतो. मग त्याला काय करतो आपण? कुणाला कापतो? आपला कापण जगाला वाटा. आज बसून आईकडे हट्ट करायचा, आईकडे हट्ट करायचा, बड्डेला गिफ्ट नकोय, कपडे नकोयत, दागिन नकोयत, बड्डेला मला किल्ला दाखवा, मला कुठेही अडचण आली मला कॉल करा, माझा नंबर तुम्हाला लगेच मिळेल. आणि जाताना तुम्हाला नंबर येतो, कुठल्याही गडावर अडचण आली की मला कॉल करा, माझा नंबर तुम्हाला लगेच मिळू शकतो ना. म्हणून किल्ले बघा, आज किल्ल्याची धूळ ही मस्तकी लागू द्या. शिवरायांची लाईफ पाहिली तर 1630 जन्म आणि 1680 मृत्यू, 50 वर्ष लाईफ आहे. 50 वर्षामध्ये वयाच्या 16व्या वर्षी शिवरायांनी पहिला किल्ला घेतला, तोरणा. आणि वयाच्या 16व्या वर्षी पहिला किल्ला घेतला तोरणा. वयाच्या 23व्या वर्षी पहिला बांधला तो प्रतापगड. 23 वर्षी बांधला, 2 वर्ष 1 दिवसात. सिंधुदुर्ग 3.5 वर्षात, पाण्यामध्ये 3.5 वर्षात बांधला. मग शिवरायांनी 2 वर्ष 1 दिवसात किल्ला बांधला आणि ह्या गडाला 5 नावं दिली. जी 5 नावं तुम्हा आम्हाला आहेत ती, ही 5 नावं कधी दिलीत? त्यावेळेला दिलीत. आता का दिलीत बघा. अफजल खान वध झाला किल्ला बांधल्यावर 2 वर्षांनी. अफजल खान वधानंतर शाहिस्ते खान आला. शाहिस्ते खान तर कोण आला? मिर्झा राजे जयसिंग. तह केला, 23 किल्ले मागितले. शिवराय काय म्हणले? देऊन टाकले. दिले होते 8च, दाखवले 23. एकाच किल्ल्यावर 5 नाव आहेत ना. जी तुम्हा आम्हाला 5 नावं दिलेत ना, ही कधी उपयोगी आली? आमच्या काळात उपयोगी आली. आमच्या काळात उपयोगी आली कधी? लग्न जुळवताना. पहिल्या नाव लग्न जुळलं नाही तर नावरस नाव, म्हणून ती 5 नाव आहेत. ही तटबंदीला खिडक्या दिसतात ना, त्यांना जंग्या म्हणतात. नाव लक्षात ठेवा. काय नाव आहे? जंग्या. तुम्हाला भविष्यात ते उपयोगी नाव येणार आहे. तेव्हा विचारतात मग जंग्याचा उपयोग काय, तेव्हा सांगायचं जसा जुन्या घराला खिडक्या असतात हवा पास होण्यासाठी, तशा तटबंदीला खिडक्या असतात. मोठा वारा आला तटबंदीवर आदळून तटबंदीची माती निष्ठून जाऊ नये, हवा आतमध्ये पास झाली पाहिजे, आतली बाहेर, बाहेरची आत. नंतर दुसरा उपयोग काय? तिथून आपल्याला दिसतंय बघा, इथून दिसतंय ना, उजेड दिसतोय म्हणजे वरून खाली दिसणार. तिसरा उपयोग काय? वरून तोप मारा, बंदूक मारा किंवा तेल होता. चौथा उपयोग काय? तर ते म्हणजे वारा जाण्यासाठी. आणि चौथा उपयोग वरनं दोरी लावून उतरू शकतो. शिवरायांचं एक पत्र सापडलंय, किल्ला दर 6 वर्षांनी न्हाऊ घालणे. न्हाऊ घालणे म्हणजे शॅम्पू लावणे नाही, तर गडाची डागडुजी करणे, म्हणजे गड रिपेअरिंग राहणे केला पाहिजे म्हणून न्हाऊ घालणे, असं ते जुनं पत्र आहे. म्हणजे किल्ला त्यासाठी उतरायला दोऱ्यानं उपयोगी येतं. आणि नंतर काही तळाला असतात ते पाणी जाण्यासाठी, म्हणजे गडावलं पाणी बाहेर सांड पाणी जायला पाहिजे. आता त्यावेळेला तोफा पेटवायचे, त्यांना आग लावे म्हणायचे. आग लावे कुठे आहेत माहितीये का? आपल्याकडे आहेत ना आग लावे. तुम्ही पुण्याला गेलात तर आपल्याकडे कोकणामध्ये आग लावेत, गणपतीपुळेचे पुजारी, जेजुरीचे आग लावेत. मग आग लावे म्हणजे काय? शत्रू चाल करून आला, शत्रूच्या गवताच्या गंजी जाळायच्या, म्हणजे गवत जाळलं की शत्रूला घोड्यांना चारा मिळू शकत नाही. अन्नधान्यांची गुदामं जाळायची, म्हणजे ते खाऊ शकत नाहीत. दारुळीची कोठारं जाळायची, म्हणजे आपल्यावर फायर करू शकत नाहीत. ते आग लावे कामाचे आहेत. आज आमच्या नाशिकमध्ये, येवल्यामध्ये ते आमच्यात आग लावतायत, ते वेगळे. आता शिवरायांची लाईफ पाहिली तर 1630 जन्म आणि 1680 मृत्यू, फक्त 50 वर्ष आहे. 50 वर्षामध्ये वयाच्या 16 वर्षी पहिला किल्ला घेतला, 16 वर्ष लढाई नाही, तोरणा. 3 वर्ष मिर्झाराय जयसिंगाशी तह केला, 16 आणि 3 19 वर्ष लढाई नाही. 6 महिने राजा आग्र्याला आणि 4 महिने पन्हाळ्यामध्ये, म्हणजे 20 वर्षात लढाई का? 30 वर्षात 360 किल्ले घ्यायचे. वयाच्या 10व्या वर्षी शिवरायांनी रांजेगावच्या पाटलाचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय कलम केले, म्हणजे तुमच्या वयाचे असताना. का? तर त्या पाटलांनी गावावरती अत्याचार केला होता. तिथून पाटील सगळे सुधारले 10व्या वर्षी. आणि 13व्या वर्षी शिवरायांनी पुण्यामधून सोन्याचा नांगर फिरवला. तिथे पार ठोकली होती ना,
ते पहाड काढून गाढवाचा नांगर मोगलांनी फिरवला. तिथे शिवरायांनी 13व्या वर्षी पुण्यातून सोन्याचा नांगर फिरवला. म्हणून शिवरायांच्या राज्य जग शिवरायांवर अभ्यास करत आहे. त्या पाकिस्तानमध्ये 100 मार्कांचा शिवरायांवर पेपर आहे. जपान, जर्मनी, अमेरिकेमध्ये शिवराय शिकवतात. व्हिएतनाम एक मुसलमान देश आहे, त्याच्यावर अमेरिकेने 18 वर्ष हल्ला केला. 18 वर्ष अमेरिकेचा हल्ला त्यांनी परत पाठवला. शेवटी अमेरिका थकली. आपण जिंकता कसे? व्हिएतनाम सांगतं मी कधी खुदा पाहिलं ना अल्लाह पाहिलं नाही. पाहिले ते महापुरुष पाहिले, त्यांचं नाव छत्रपती शिवराय पाहिले. त्यांचा इतिहास सांगून तुम्हाला हरवू शकलो. म्हणून व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तुमच्यासारख्या महिला होत्या. तिथे येऊन काय घेऊन गेले असतील? आता महिलांना काय आवडतं आपल्या भगिनींना? साडी आणि दागिने. काय नेलं असेल? काय नेलं असेल आपल्याकडून? रायगड आणि प्रतापगडची माती. म्हणून मातीसाठी लढू आपण. चालेल ना? इथून पुढे बर्थडे करायचा का? स्वतःला कापायचं का? हा, बाबांचा मोठा फायदा राहतो. आईला दागिना घेण्यापेक्षा तुम्हाला मोबाईल घेण्यापेक्षा किल्ला दाखवलं उत्तम आहे. आतमध्ये भवानी मंदिर आहे. शूज काढूयात. हंबीरराव मोहितेंची तलवार. 600 लोक मारलेत या तलवारीने. बाप रे, खतरनाक. बघ बरं. काय घेताय? काका या 2 द्या मला. तुला 60 रुपये देतो मी. तुम्ही तिघांनी पण सगळं सेम सेम घेतलंय का? हो सगळं हातातलंही सेम आहे आमचं. ते वाईच्या गणपतीत तिथे ब्रेसलेट्स. आता काय? हे अच्छा, तिघांचं सेम, ब्रेसलेट सेम, रिंग सेम घेतली. हे काय घेतली बघू? लिपीमध्ये लिहिलेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या. मस्त आहे. काय लिहिलेलं आहे बाबा? प्रतीक बापरे, जाऊ दे. झूम करून वाच. कसे पंक्तीला बसलेत, दमलेत. अजून गड उतरायचा आहे पूर्ण आणि सेम आलेल्या पायवाटेने जायचंय. आता फार इझी आहे, काहीच अवघड नाहीये. कोणीच नाही गाडीत जायचं. नाही आपण तुला जायचं गाडीत? चालू शकतो. गुड बॉय. तसंही आपण डाऊन हिल जाते, सो इझी आहे. एक्झॅक्टली. सांग तू अरिकाला हे. आस्ते कदम आस्ते कदम. महाराज गणपती गजपती अश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्ट वदान जागृत अष्ट प्रधान वेष्टित न्यायालंकार वंदित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. श्री श्री श्री
श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा। नमो पार्वती पते, हर हर महादेव। छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी। आमचा ट्रेक झालाय आता आणि आम्ही परत पायथ्याला आलेलो आहेत। जे लोक दमलेत ते परत गाडीने जातील आणि बाकीचे आम्ही सेम तो जो ट्रेक होता इकडे मधून जो केलेला आहे तर तिकडे आम्ही ट्रेक करू। आता परत खाली उतरू। ऍक्च्युली आता खूप इझी जाणार आहे कारण की चढताना थोडं स्टिफनेस होता आणि जड जात होतं, पण आता खूप इझी आहे त्यामुळे जाऊयात। आता फार्मवर जाऊ पटकन आवरून। आता शिवकालीन खेडेगाव मध्ये भेटू डायरेक्टली आपण। दमून आलेत राव। बापरे केवढं चढून आलेत। तुमच्यासाठी हेच आहे रोजगार। काय रोजगार हमी लाकडं उचलायचे इथून सिलेंडरची टाकी असते ना हो ती वगैरे घेऊन जायचं किंवा बिस्लरी बॉटलचे बॉक्स वगैरे वरती ते घेऊन जायचं वरती। ओके एका बॉक्सला 5-1 रुपये भेटतात। एका बॉक्सला 5 रुपये? बापरे। आणि मेहनत किती आहे? मेहनत भरपूर आहे तेच ना। 550 ते 600 स्लेब्स त्यांना चढायचे आणि 5 ते 10 रुपये फक्त मिळणार। हे पाला आहेत ना खूपच घसरड आहे। पण इझी आहे उतरणं। आपण 1 तासाभरात तरी नक्कीच उतरू खाली। तू पहिले नीट चाल अनु, मग काठ्या गोळा कर। काय हो वहिनी आणि मी आम्ही दोघी वाट चुकलोय। सगळेजण गायब झालेत। आता वहिनींना तर भीती नाही वाटत आहे। वहिनी हरवलं तर काय? हरवलं तर जंगलात राहू। जंगलात राहू? घ्यायला येतील का आपल्याला? येतील का? नाही कुणी आलं तर तुझ्या मॅडम नक्की येतील। 2 मिनिटासाठी मी अशी घाबरले ना असं वाटलं नाही एवढ्या घनदाट जंगलात आपण दोघे जर हरवलं तर काय? नाही हरवलं ग, हे आता बघ ना, हे माणसांचं वावर होतं। हो पण कोण ना कोण चुकून जवळजवळ सगळं गाव असते मग। कदाचित स्पीड कमी झाला आपला जरा चालायचा त्याच्यामुळे ही लोक पटपट गेली पुढे। अगं उताराला आहे ना सगळी पोरं पळतच गेली। हो 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 ते आपण नॉर्मल स्पीड लावतो ते सगळे पळत गेले। ते त्यांना सांगितलं ना मॅगी करणार आहेत आपण गेल्यावर, त्याने सगळे पळाले पटपट पटपट। आपण चुकलो सांगूच नका। अरे आम्हाला गवे दिसले इथे, तुम्ही का इतके लवकर आलात? अरे 2 गवे होते 2। व्हिडिओ घेतला असेल ना, दाखवा की। हे बरं आहे, व्हिडिओ 2 गवे असेल होते। की दाखवा ना। व्हिडिओ नाही आणि खरंच पळाले खाली। 2 होते मोठे। म्हटलं तुम्हाला गवेच घेऊन गेले का? आम्ही गव्यांना घेऊन गेला माहित नाही, म्हणून आम्ही निघालेलो तेवढ्यात आला तुम्ही। काय केलं इतका वेळ तुम्ही? कसले घरे मागे बघायला पण आला नाहीत आम्ही इतका वेळ कुठे काय करतोय? हो झालं चिल करून। चला चला म्हणून मी त्यांना फ्री सोडलं आणि मागून हळूहळू याला 10:30ला जायचं। चला चला आम्ही दमलो तर नाही, आम्ही थँक्यू। डाएट बघा कसं चाललाय। नाही नाही 2-3 दिवस काही नाही आता बिंदास। डाएट करतोय प्रॅक्टिस डाएट वाले इकडे माहित नाही। ठीक आहे पण सगळ्यांनी लाकडे गोळा केले। आज याचं हे करू, बॉन फायर करूयात। माझ्या फोनवर हो आणि ती म्हणाली किती लाकडं केले रे गोळा? एवढेशे त्या बॅगेत हे माझा आधारासाठी आहे। अरे बॅगेत घे की भरून।
बारक्या काठ्या कॅमेराचं काठ्या करता. अरे सॉरी तुला नको. तू किती काठ्या घेतल्या तनिष? किती लाकडं गोळा केले? आता त्या दुसऱ्या डोंगर मध्ये लाकडं गोळा कर, त्याच्याशिवाय तुला बॉन फायर मध्ये घेणार नाही आम्ही. हे तू केलेत? मग तुम्ही सगळ्यांनी मिळून केलेत का? हा ठीक आहे. तुम्ही सगळे बॉन फायर मध्ये रात्री तू आहे? हा तू केले. तू अर्धा तासच. हे दोघं आउट बॉन फायर मधून. मेघनी केले. नाही तो मॅगी बनवणार आहे म्हणून त्याला आत घे. आम्ही दोघं मॅगी बनवू शकतो. आम्ही नको. हे मॅगी हाफ हाफ. तुम्ही दोघांनी हाफ हाफ मॅगी. बर एक काम करू, तू मॅगी बनव, याला फ्रुट्स कटिंग देऊ. आता धार पण लावली सुरीला आपण. शेफ स्लीपओव्हरच्या वेळेस हिला मॅगी बनवायला दिली होती. तिने मॅगीच्या ऐवजी राईस बनवला. ओव्हर कुक झालं चुकून. मी इतक्यांना मॅगी बनवली आहे. मॅगीच्या ऐवजी ते असे तुकडे तुकडे होते. सुहानीला काहीच बनवायला द्यायचं नाहीये. बिलकुल नाही जाळते ती. वाग्मी आणि तनिष आता आपला ब्रेकफास्ट बनवतील. लेट्स गो. चला.